धडा. धडा म्हणजे अद्दल. लिहा पुढचा. धडा. धडा शिकलेला अद्दल. कुजबुजणे कानात हळू आवाजात बोलणे. पूर्वी किती गोंधळ आहे रे तिकडे ते दुसरीकडे म्हणून. हॅलो. हा कुठपर्यंत आले? हॅलो कुजबुजणे बोल ना बाळ. सर, आवाज नाही येते. आवाज येत नाही माझा? सर आला. हा कुजबुजणे म्हणजे काय? कानात हळू आवाजात बोलणे. हो. कानात हळू बोलणे. लिहा बरे किती नंबर पर्यंत आले आपले शब्द? 39. चला हा 39 आहे करेक्ट. हा 38 आहे. लिहा. बरोबर आहे ना पूर्वी? हो. 37, 36. लिहा हे 4 शब्द. चला. ताकद, शक्ती, हिम्मत, धाडस. आणि हे फार महत्वाचे, याच्यावर आपल्याला रिव्हिजन करायचंय. नंतर एकदा तर लिहून घ्यायचे, नंतर ते नेहमी नेहमी वाचायचे. हा झालं का? हो. लिहिले ना? हो. थोडस फास्ट लिहा, आपले संपले पाहिजे. खूप आहेत शब्द, मोठे भरपूर हो. आहेत ते. चला 39, 40 बघा. घाट म्हणजे काय? घाट म्हणजे डोंगरातील वळणावळणाचा रस्ता. लिहा. घाट म्हणजे डोंगरातील वळणावळणाचा रस्ता. वळणावळणाचा रस्ता घाट. या 40 नंबरचा आहे. हो. घाट म्हणजे डोंगरातील वळणावळणांचा रस्ता. इथं डोंगरातील वळणावळणांचा रस्ता. सेला. सेला म्हणजे अंगावर घ्यायचे उंची वस्त्र. सेला. 41 घ्या. सेला. सेला म्हणजे अंगावर घ्यायचे उंची वस्त्र. ओढा. ओढा म्हणजे पाण्याचा नदीपेक्षा लहान प्रवाह. ओढा, नदी, नाले असतात ना, तसं ओढा म्हणजे पाण्याचा नदीपेक्षा लहान प्रवाह. ओढा. 42 ओढा. पाण्याचा नदीपेक्षा लहान प्रवाह. लिहा छान असं. आणि धरती. धरती म्हणजे जमीन. धरती. कंटाळा करू नका लिहिण्याचा आज. लिहा थोडस. धरती म्हणजे जमीन. एखादा राहिला तर नंबर टाकून वळ सोडून द्या. वसा. स्वतःला लावून घेतलेला नियम. व्रत. वसा. नवीन शब्द आहे पहा, आपल्याला माहित नाही. स्वतःला लावून घेतलेला नियम. वसा. स्वतःला लावून घेतलेला नियम. लावून घेतलेला नियम. किंवा व्रत. व्रत. व्रत आहे. व्रत करू नका त्याला. व्रत करा फक्त. असं करा. व्रत इथं दिलंय खाली, इथलं पाहून लिहा. लिहा. महत्वाचा शब्द आहे वसा. वसा म्हणजे स्वतःला लावून घेतलेला नियम किंवा व्रत. ठीक आहे. सर डन. डन. ओके. चला नेक्स्ट. इथं शब्द इथे खाली, इथले पाहून लिहू शकता.
राहिले तर नंतर लिहा, एखादा वळ सोडून द्या. दक्ष असणे, सावध असणे किंवा जागरूक असणे. किती नंबर बाळ? 45. 45 टाका. दक्ष 45 टाका.